म्हणजे आपले लाडके सगळ्यांचे रवी दादा यांचं कार्य करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत वगैरे बघून आमचे आतापर्यंत म्हणजे 95 ला जी पहिली आपलं इलेक्शन झालं 95 ला 95 पासून 2025 पर्यंत जो बालेकिल्ला राखलाय असे आमचे कर्तव्य आणि कार्यक्षम आंदोलन वामन म्हात्रे हे आज इथे प्रवेश करण्यासाठी त्यांचा पूर्ण ताफा घेऊन आलेले आहे. आणि दादा तुम्हाला एक सांगतो 25% ताफा आहे, अजून 75 आम्ही बाजूला ठेवलेला. माधुरी साळुंके, अलका कोलते, सविता शेलार, लक्ष्मी विष्णू रानडे, चंदा श्रीधर माने, रंजना शिंदे, सुनीता अनंत दळवी, सीमा राहुल सूर्यवंशी, राहुल रवींद्र सूर्यवंशी, गजानन शेखर सूर्यवंशी, राजा चव्हाण, शालिनी चित्ते, गजानन शेखर जोशी, ओंकार सुर्वे, ओंकार म्हात्रे, सुनील बेर्डे, संदीप दळवी, अनु गुप्ता, गीता मंगलोरकर, अमित छाया बेर्डे, लक्ष्मी रानबरे, माधुरी साळुंके, नलिनी चित्ते, साक्षी कुटलेकर, निलिमा पेडणेकर, ललिता पाटील, आशा महाजन. आणि दादा हे सर्व शिवदूत आणि आमचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. कोमल गोचीकर यांनी देखील व्यासपीठावर यायचे. लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या डोंबिवलीचे लाडके आमदार रवींद्रनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वावर व विकासावर विश्वास ठेवून आज खूप मोठा पक्ष प्रवेश होत आहे. प्रवीण म्हात्रे यांनी देखील व्यासपीठावर यायचे. प्रवीण म्हात्रे काही वर्षा अगोदर मी आणि माझ्या बरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती असे वामनजी म्हात्रे की जे 1995 पासून पालिकेच्या गेल्या निवडणुकीपर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून सातत्याने महानगरपालिकेमध्ये आपल्या कामाचा ठसा हा नेहमी उमटवत असायचे. माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे की कधीही जी तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे. आणि माझ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये पूर्ण सहकार्य ते इथे असणाऱ्या या सगळ्या शिवदूत की ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे विचार न करता या सर्वांनी त्या त्या वेळेला माझ्या बरोबर राहिले. ज्या
ज्यावेळेला वामनजी यांच्याशी चर्चा व्हायची त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की मी कडवट शिवसैनिक आहे, त्यामुळे मनात फार इच्छा असतात तरी सुद्धा थोडासा विचार करावा की न करावा असा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो. आणि मीही कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला, परंतु मला तो दिवस आठवतो. ते जागृतीताई आहेत, त्या भांडूपच्या आमच्या भाजपच्या नगरसेविका आहेत, त्या त्यांच्या कन्या जेव्हा भांडूपमध्ये अशाच एका अटीतटीच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून काम केलं, तेव्हा नेहमीच वामनजी म्हणायचे की माझी मुलगी आता पहिलं पाऊल तिने भाजपात टाकलं, वाटतं आता याची सुरुवात कदाचित व्हायला लागली की काय असं ते नेहमी म्हणायचे. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे की गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मी प्रत्येक महानगरपालिकेतील असणाऱ्या वर्षानुवर्षाचा असणाऱ्या या भागामध्ये राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासांमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे, परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून कुठेही असा विचार न करता मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेल्या प्रत्येकांना जेव्हा जेव्हा मी भेटतो आणि मी त्यांना सहज सांगण्याचा प्रयत्न करतोय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने जायची गरज असेल, या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल. आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय आपल्याला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल. आणि म्हणून आज खरं तर अनमोल आणि त्याच्या बरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला. मी त्यांचं आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. की ज्या विश्वासाने आपण सर्वजण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकंदरीत ज्या विषयासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगतो की आम्ही सर्वजण मिळून तो विश्वास जनतेसाठी पूर्ण करू एवढीच खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.